नमस्कार. मी सुजाता. दम है तो या मालिकेमध्ये मी मराठा आरक्षण किंवा त्या अनुषंगाने येणारे कुठले सामाजिक प्रश्न असतील किंवा सर्वसामान्यांची मतं असतील, काही राजकीय पक्षांचे त्याच्याबद्दलची जी धोरणं आहेत किंवा एकूणच सामान्य माणसाचं मनोगत व्यक्त करण्यासाठी हा संवाद कट्टा सुरू केलेला आहे. यामध्ये वेगवेगळ्या विषयांवर हा कुठलाही राजकीय व्यासपीठ नाही. त्यामुळे सामाजिक प्रश्नांवर जे सामान्य जनतेची पण काही मतं असतील तर ती कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मांडा. आजचा विषय आहे, जसं आपण विचार केला की 75 वर्षात जर का अजून कुठला समाज सक्षम झालेला नसेल आणि ते म्हणत असतील आरक्षण असूनसुद्धा आम्ही मागास आहोत अजून, तर मग जे आत्ता जीव तोडून जे आरक्षण मागतायत त्यांनी पण हा विचार करायला पाहिजे की अरे यांच्याकडे तर आहे आरक्षण तरीही अजून मागासच आहेत आणि ज्यांच्याकडे नाही आहेत ते पण अजून मागासच आहेत. म्हणजे कुठेतरी काहीतरी चुकतं आहे, धोरणं राबवायला कुठेतरी सरकार चुकलं आहे हे तर स्पष्ट समोर दिसतं आहे. जसं मी पहिल्याच व्हिडिओमध्ये विचारलं होतं की 15% तुम्हाला आरक्षण मिळालं, 85%चं तुम्ही काय करणार आहात. तसं 10% मिळालं, 90% जी मागास राहिलेली जनता आहे त्याच्या बाबतीत सरकारचं धोरण जे काय आहे ते काय आहे. कारण निवडणुका आल्या की घोषणा सुरू होतात. आत्ता मी एक जाहिरात बघते की टी व्हीवर चालू आहे की आम्हाला पक्की घरं दिलेली आहेत, राशन आम्हाला फ्री आहे आणि जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यावर औषधोपचारांचा जो खर्च असतो तो पण आम्हाला आता कमी खर्चात आहे. मग ह्या जनतेने, म्हणजे ही जी जनता आहे की ज्यांच्यावर तुम्ही अशी फ्री घोषणांची अशी बरसात करतायत, त्यांनी करायचं काय मग. जे तुम्ही त्यांना काम करायला प्रवृत्त करायला करण्याऐवजी तुम्ही त्यांना आळशी बनवताय. कोणीतरी मला समोर आणून ताट ठेवलं आणि मला फक्त घास घेऊन गिळण्याचंच फक्त कष्ट करायचे आहेत, तर मला ते कसं काय ते अन्न कुठून आलेलं आहे आणि त्याच्या मागे त्या व्यक्तीचं किती कष्ट आहेत याची किंमतच मला कधी कळणार नाही. त्यामुळे या घोषणा कधीही समजलेल्याच नाहीत की काय गरज आहे तुम्हाला फ्री देण्याची. कारण निवडणुका आल्या की हे सगळं सुरू होतं आणि भारतीय समाजाला फ्री या गोष्टींचं इतकं आकर्षण आहे की असं वाटतं कित्येक वेळेला कुठला तरी दुसराच व्यक्ती दुसऱ्या देशाचा सुद्धा तुम्ही सत्तेवर आणून बसवणार का काय. तो म्हणला उद्यापासून मी सगळंच तुम्हाला फ्री देतो, तुम्ही घरी बसा, बस काही कष्ट करू नका, की तुम्ही कोणालाही सत्तेवर बसवणार. आणि असा देश कधी प्रगती करतो का. कुठल्या प्रगत देशाने ही असली फ्री गोष्ट देण्याची योजना राबवली होती. विचार करा तुम्ही, आपल्या देशाच्या समोर 2 मोठी उदाहरणं आहेत की कर्जाचा बोजा घेऊन घेऊन एखादा देश जेव्हा दबून जातो तेव्हा काय अराजकता तिथं निर्माण होते. समोर उदाहरण आहे. फ्री देऊन देऊन जेव्हा जनतेची किंवा त्या समाजाची काय परिस्थिती कफल्लक होतो देश, ह्याचं समोर उदाहरण आहे. मग आपण त्या मार्गावर चाललो आहे का. त्या देश प्रगतीने आपण देशाची प्रगती चालली असं म्हणतोय. मग का देता तुम्ही अशा फ्रीच्या घोषणा. मला तेच समजत नाही. धडधाकट लोकंसुद्धा कित्येक वेळेला फ्री कुठेतरी काहीतरी मिळते म्हणून जाऊन बसतात जेवायला तिथे. अशा लेनमध्ये बसलेले लोक मी कधी अपंग नाही बघितले, वृद्ध नाही बघितले. अरे स्वतःच्या आत्मसन्मानासाठी जे दुर्दैवाने शारीरिकदृष्ट्या अपंग आहेत त्यांना पण आवडत नाही. थोडे तरी कष्ट करून आपण आपलं 2 वेळचं जेवण आपल्या कष्टाने मिळवावं, एवढा साधा आत्मसन्मान तुम्हाला जनतेच्या मनात निर्माण करू शकत नसाल तर कुठला देश प्रगत म्हणणार तुम्ही याला. तो तर आयता देश झाला. त्या जनतेला तुम्ही आयदी बनवून ठेवताय. काँग्रेसची आठवते ना घोषणा, गरिबी हटाव. गरिबी हटाव म्हणजे काय, ते काँग्रेस हटवणार आहे का तुमची गरिबी. स्वतःची गरिबी, तुमच्या समोर जे प्रॉब्लेम आहेत ते तुम्हीच मिटवायचे आहेत. पण असं परसेप्शन लोकांनी करून घेतलं की गरिबी हटव म्हणजे काँग्रेसच हटवणार आहे माझी गरिबी. मग असे असते तर इतके वर्ष 75 वर्षानंतरसुद्धा लोक मागास कसे राहिले. अजूनही म्हणतो आपण की दारिद्र्य रेषेच्या खाली अनेक घटक आहेत तिथे, तर ते का राहिले. कारण माझ्या प्रगतीची जबाबदारी मी दुसऱ्याच कोणावर तरी टाकली तर मी प्रगत होणारच नाही कधी. ते समस्त सरकारांना मला एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही वीज फ्री देता, तुम्ही पाणी फ्री देता, मग तुम्ही शिक्षण फ्री का देत नाही.
बहुतेक प्रगत देशात शिक्षण फ्री असतं. सगळ्यात मोठा घोळ जिथं आहे की ज्या शिक्षणामुळे संस्कारित होणारे समाज, सुसंस्कृत समाज निर्माण होणारे, ते तुम्ही फ्री द्यायला तयार नाही. तिथंसुद्धा भेदभाव असा आहे की आरक्षणाच्या जोरावर एखादा कमी टक्केवाला पुढे जातो आहे आणि केवळ एक ओपन कॅटेगरीतला मुलगा, ज्याला मार्क आहेत 90%, पण तो 2%ने कुठंतरी ते उच्च शिक्षण घेण्यासाठी जर का त्याला ते धोरणं सरकारची मागं खेचत असतील आणि त्याला तिथे ॲडमिशन मिळत नसेल, तो देश काय प्रगती करणार आहे बाय द वे? आणि ज्यांची ती कपॅसिटी आहे पेड करण्याची, तेवढं महागडं शिक्षण घेण्याची किंवा पोटाला चिमटा काढून आता आईवडील पोरांना परदेशात पाठवत आहेत, ती गेले की तिकडेच राहतात, कारण त्यांना या सामाजिक परिस्थितीत राहायचंच नाही आहे. मग असा कुठला देश प्रगती करतो की ज्याचा सुसंस्कृत समाज देशाच्या बाहेर चालला आहे? एक समाज असा आहे की ज्यांना तुम्ही फ्री देऊन आयतं बनवून ठेवलेलं आहे. एक समाज असा आहे राजकीय पक्ष, जे चढाओढ चालू आहे, मला कधी सत्ता मिळते आणि मला कधी भ्रष्टाचार करायला मिळतो आहे. कारण सत्ता, कारण तेच महत्त्वाचं असतं ना, त्याच्यासाठीच असतं. राजकीय पक्ष काय, ती काय कंपनी आहे समाजसेवा सुधारण्याची? अजिबात नाही. कुणाचंही धोरण समाजसेवा हे कधीच नसतं राजकीय पक्षांचं, नेत्यांचं तर अजिबातच नाही. त्यामुळेच तर सर्वांची धडपड चालू असते ना, मला कधी तिकीट मिळते, मला कधी तिकीट मिळते. मग असा कुठला समाज आहे की जो तुम्हाला आता उरलं किती पर्सेंटेज की जो तुम्हाला प्रगतीपथावर घेऊन जाणार आहे? तेव्हा कृपा करून या पहिल्या घोषणा बंद करा आणि मुळात ते योजनाच बंद करा. लोकांना जोपर्यंत तुम्ही कामाची सवय लावत नाही, कष्टाची किंमत समजावून देत नाही, तोपर्यंत तो समाज कष्ट करणारच नाही. जेव्हा एखादा सक्षम समाज आहे, स्वयंभूत आहे, स्वतः शिकलेले आहेत, सामाजिक स्तरावर आहेत, त्यांची एक सामाजिक जबाबदारी म्हणून आपण विचार केला की दुर्बल घटकांना आपण वेगवेगळ्या प्रकारे, मग व्यावसायिक शिक्षण असू दे, वेगवेगळ्या प्रकारे त्यांना योजना चांगल्या करून त्यांना सक्षम आपल्याला बनवायचं आहे. का फ्री देऊन फरफटत न्यायचं आहे? आपण आता फरफटत नेतोय, ही वस्तुस्थिती आहे. टॅक्सच्या स्वरूपात, मग तो इन्कम टॅक्स असू दे, व्यावसायिक जो GST भरतायत, कोणी आपण सामान्य लोक काही वस्तू विकत घेतली की वॅट देतो आपण, वेगवेगळ्या प्रकारे जो निधी सरकारकडे जमा होतो आहे त्याचा विनियोग ते कसे करतायत याचा प्रश्न विचारण्याचा जनतेला अधिकार आहे का नाही? आणि जनता ती का विचारत नाही? हे पहिलं फ्री प्रकरण बंद करून टाका. जेव्हा दिवाळीचा सीझन येतो तेव्हा कंपन्यांचं सुरू होतं बाय वन गेट वन फ्री. कंपनी आहे ती, प्रॉफिट घेण्यासाठीच तिचा जन्म झालेला आहे. ते काय सामाजिक कार्य करण्यासाठी ते बिझनेस नाही चालू होते. ते जेव्हा बाय वन गेट वन फ्री मिळतं तेव्हा एका चांगल्या गोष्टीबरोबर दुसरी न विकली जाणारी वस्तू त्यांनी ॲड केलेली असते. ते धोरण असतं त्या कंपनीचं. पण म्हणजे त्याचे पैसे जे त्यांनी तिथे निदान नो प्रॉफिट नो लॉसवर जर का ते देत असतील तर निदान तो बनवण्याचा खर्च तरी त्यांचा वसूल झालेला असतो. मग तो बोजा तरी त्यांच्यावर पडत नाही, कारण तो बोजा पडत गेला तर ती कंपनी लॉसमध्ये जायला काही दिवस पण लागणार नाही. तसंच आपल्या सरकारचं आहे. जर का सक्षम जे लोक आहेत त्यांच्यावर तुम्ही कर्जाचा बोजा टाकत 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 किती जाणार आहात? मग ही जी जनता आहे, जे दुर्बल घटक अजूनही म्हणतोय, ते स्वयंभू का होत नाही आहेत याचा कधी तुम्ही आढावा घेतला आहे का? ती जनतेने तर काय घेतलंच नाही, ते कशाला घेतील? आम्हाला फ्री मिळतं आहे, जाऊ दे, जे चालायचं ते चालू दे. मग ते शिक्षणाचंही महत्त्व वाटत नाही. शिकून जर का कष्ट करून मला 2 वेळचं मिळतं आहे आणि जर का मी दुर्बल राहून मला फ्रीमध्ये मिळतं आहे, तर मग जनता काय चूज करणार? आणि अशा जनतेला कष्टाची किंमत नसेल तर तुम्ही हा जो निधी उपलब्ध करून देताय तो किती वर्षाचा उपलब्ध करून देणार आहात तुम्ही? आणि देशाची प्रगती झाली, मग कुठल्या अंगाने तुम्ही देशाची प्रगती चालू आहे असं म्हणतोय आपण? नो डाऊट चालू आहे, पण ती वेगवेगळ्या मार्गांनी अजूनही त्याचा स्पीड आपल्याला वाढवता येऊ शकतो. देश तेव्हाच प्रगती करतो जेव्हा दुर्बल घटक त्याचा सामाजिक स्तर बदलतो. तो जेव्हा वरच्या पातळीवर येतो, स्वतःच्या कष्टाने अजून वरच्या पातळीवर येऊन सामाजिक स्तरावर जेव्हा सर्व सक्षम लोकांची पातळी एक समान होते ना, त्यावेळेलाच तो देश पूर्णपणे प्रगतिशील आहे किंवा प्रगत झाला आहे असं आपण म्हणू शकतो. खरं तर ही कंटिन्युअल प्रोसेस आहे.
थांबत नाही कोण. प्रगतिशीलच असायला पाहिजे माणसाने. नवनवीन गोष्टी आपण आत्मसात करायला पाहिजेत. त्यामुळे शिक्षण फ्री न देणारा देश कधीतरी प्रगतिशील किंवा प्रगत होईल का, याचा पहिला प्रश्न सामान्य जनता म्हणून मला सरकारला विचारायचा आहे. तुम्ही काय या गोष्टी फ्री देताय की ज्याची किंमत, आता वीज जेव्हा तुम्ही फ्री देताय त्यावेळी ती तयार करण्यासाठीची जी किंमत आहे ती सुद्धा जनतेकडनं वसूल होणार नसेल तर मग ती फ्री देण्यात काय पॉईंट आहे? तुम्हाला कंपनी लॉसमध्ये घालवायची आहे तुमची, का नवनवीन प्रॉफिट तयार करून अजून एक चांगलं संपन्न आयुष्य समाजाला द्यायचं आहे? हे आता सरकारने पण विचार करणं गरजेचं आहे आणि हे प्रश्न एक सामान्य जनता म्हणून आपण त्यांना विचारणं गरजेचं आहे. हे दोघांची जबाबदारी आहे. मी शिक्षण फ्री एवढ्यासाठी म्हणते की मी जेव्हा सरकार म्हणून जेव्हा एखाद्या समाजाला, संपूर्ण समाजाला मी जेव्हा शिक्षण फ्री देते, माझी फक्त घोषणा आहे की हा बोजा तुमच्यावर पडणार नाही. शिक्षण देणं ही सरकारची जबाबदारी आहे, की शिक्षण घेणं ही समाजाची जबाबदारी आपोआपच येते. तेव्हा दोन्हीकडनं प्रयोग केले जातात, प्रयत्न केले जातात आणि मगच त्याला यश मिळतं. फ्री दिलं की हा समाज बसूनच राहणार आहे, त्यांना काय गरज आहे काय करण्याची? तेव्हा या गोष्टीचा जरा विचार करा आणि आता फ्री देणं बंद करा कृपा करून. नाहीतर मराठीमध्ये म्हण आहेच, पुढच्याच ठेच मागचा शहाणा. मागचा शहाणा झालं तर ठीक आहे, नाही तर आपण हे ठेचकाळतच चालणार आहे. या गोष्टी त्यामुळे कृपा करून खोटी आमिष देऊन निवडणुका जे लढवतील त्यांना किंवा निवडून येणाऱ्या घटकांसाठी सुद्धा समाजाने, आता तुम्ही 5 वर्षासाठी निवडून आलेला आहात ना, जसा माझ्या प्रत्येक कंपनीमध्ये, प्रायव्हेट कंपन्यांमध्ये तुमच्या कामाचा लेखाजोखा घेतला जातो. पुढच्या वर्षी जेव्हा तुम्हाला इन्क्रिमेंट मिळणार असेल तेव्हा मग तसाच लेखाजोखा आता प्रत्येक आमदाराचा, प्रत्येक नगरसेवकाचा, प्रत्येक खासदाराचा आता सामान्य जनतेने घेणं गरजेचं आहे. तुम्ही या घोषणा, हे काम केलं नसेल पुढच्या वेळेला निवडूनच देऊ नका त्यांना. हा एकमेव उपाय आहे. याला कारण आहे 75 वर्ष झाली तरी जो देश अजून रस्ते, पाणी आणि वीज याच गोष्टींवर निवडणुका लढतोय, आपल्याला त्याचं काहीही वाटत नाही. ना मतं मागणाऱ्यांना त्याची काही लाज आहे आणि ना मतं देणाऱ्यांना काही लाज आहे. आपण त्याच प्रश्नांवर किती वेळा अजून जनता निवडून देणार आहे त्याच लोकांना, आणि त्याच्याबद्दल आपल्याला काहीच वाटत नसेल तर ती लोकशाही सशक्त आहे असं म्हणणंसुद्धा हास्यास्पद आहे. 75 वर्षात नो डाऊट आत्ता खूप महामार्ग गडकरी साहेबांच्या चांगल्या योजनांमधून आपल्या समोर येत आहेत. खूप मोठं जाळं त्यांनी विणले, पण ती त्यांची जबाबदारी. महामार्गांचे ते शहरातले आतले रस्ते, 2 गावांना जोडणारा रस्ता, खेडेगावातले रस्ते, महामार्ग सोडा, पण 2 खेडेगावातले आतले रस्ते, त्यांची परिस्थिती आज काय आहे, ती जबाबदारी तिथल्या आमदार, खासदार कोण जे आहेत त्यांची आहे. ते काम नसेल, त्याचा लेखाजोखा नसेल तर मतं मिळणार नाहीत. आम्हाला इन्क्रिमेंट कंपनी देत नाही ना, जर का आपला परफॉर्मन्स नसेल तर. आमदारांना पण देऊ नका, खासदारांना पण देऊ नका. 5 वर्ष संपायच्या आत ही जर का कामं केलेली नसतील आणि त्याच्यानंतर जर का त्याची क्वालिटी तशी राहिलेली नसेल, म्हणजे निवडणुका आल्यात आणि 7-8 महिन्यात कसेबसे आपले रस्ते बांधलेत, चालणार नाही. ते जर का शेवटी बांधलेले असेल तर त्याची क्वालिटी तशीच असणार आहे. धरून चालायचं आणि यापुढे मतं द्यायची नाहीत. जनतेनेच हे ठरवायचं, यापुढे रस्ते, पाणी आणि वीज यासाठी निवडणूक लढवायची नाही. हा प्रश्न सुटलाच पाहिजे. आता 75 वर्ष होऊन गेलेली आहेत. त्यामुळे जबाबदारी जशी सरकारची आहे तशी जनतेची पण आहे आणि तो जागरूक राहणं गरजेचं आहे. त्याच लोकांना परत जेव्हा निवडून देतो तेव्हा लोकशाही कमकुवत करतोय आपण, बळकट नाही. याचा कृपा करून विचार करा. आणि फ्री देणं आणि आमदारांचा लेखाजोखा, खासदारांचा लेखाजोखा, नगरसेवक असतील त्यांचा लेखाजोखा, हे मांडणं, हे धोरण आता जनतेने राबवणं गरजेचं आहे. कारण सरकार ते कधीही करणार नाही, हे लक्षात ठेवा. त्यामुळे आपली प्रगती, आपल्या समाजाची प्रगती तेव्हाच होईल जेव्हा आपण सगळे संघटित होऊन काम करू. म्हणून या गोष्टी गरजेच्या आहेत, त्याचा विचार करा. मुख्य मुद्दे आजचे आहेत, सरकारने फ्री शिक्षण देणं गरजेचं आहे किंवा माफक दरात द्या, पण आरक्षणाच्या जोरावर कमी टक्केवाला पुढे जाता कामा नये.
त्याला पण ते उच्च शिक्षण तेवढ्याच कमी याच्यात मिळायला पाहिजे. जो उच्च शिक्षण घेणारे मग तो कुठल्याही जाती धर्माचा असू दे त्याची तेवढी कपॅसिटी असणं गरजेचं आहे. नाही तर तुम्ही नुसता छाप लावलेले पदवीधर तुम्हाला निर्माण करायचे आहेत का? तसं असेल तर सरकारने तसं सांगून टाकावं. पण ज्याची केपॅबिलिटी आहे तो केवळ ओपन कॅटेगरीतला आहे आणि ज्याची क्षमता नाही, तो आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहे, तो जर का उच्च शिक्षण पात्रता असूनही घेऊ शकत नसेल तरी माझा देश नापासच आहे. शिक्षणाच्या बाबतीतलं धोरण आता सरकारने बदलणं गरजेचं आहे. वेगवेगळे जे व्हिडिओज येतात की जे शिक्षक शिकवत आहेत त्यांचंच नॉलेज इतकं कमी दर्जाचं असतं तर ते काय एक समाज निर्माण करणार आहे. कारण जी लहान मुलं आहेत त्यांची जडणघडण पहिले चांगल्या संस्कारांनी चांगल्या शिक्षणाने होणं गरजेचं आहे. तो पाया कमकुवत राहिला की पुढची बिल्डिंग ढासळीच समजायची. त्यामुळे शैक्षणिक धोरण कृपा करून त्याचा आढावा सरकारने घ्यावा. राज्य सरकार असू दे, केंद्र सरकार असू दे. आणि या फ्री ज्या मागण्या आहेत ते देणं पहिलं बंद करा. आता सक्षम घटकांवर तुम्ही बोजा डालताय, त्यांनी कुठं ना कुठेतरी अराजकता आज ना उद्या निर्माण होणार आहे. कारण आता लोक कंटाळलेत या सगळ्याच गोष्टीला. या सर्वांचा विचार करावा ही नम्र विनंती आहे. समाजाने सुद्धा थोडं जागरूक राहून आता व्यक्त व्हायला शिका. हा समाज आपला आहे, हा देशही आपल्याला प्रगतिशील बनवायचा असेल तर प्रत्येकाचा सहभाग गरजेचा आहे. नमस्कार.